नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला मेकअपच्या अगोदर कुठली काळजी घेतली गेली पाहिजे ते सांगणार आहे. कारण की आपल्याकडे जेव्हा क्लायंट मेकअपला येतं त्या टायमाला ते घरून सनस्क्रीन किंवा मॉइश्चरायझर किंवा त्यांच्या डेलीचे जे रुटीनचे असतात क्रीम्स वगैरे ते लावून आलेले असतात किंवा मेकअपही करून आलेले असतात. त्या म्हणून मेकअपच्या अगोदर आपण त्यांचं पूर्ण डीप क्लिन्झिंग करून घ्यायचं आहे. आपल्याकडे क्लिन्झिंग असेल तर आपण क्लिन्झिंग यूज करायची आहे, नसेल क्लिन्झिंग तर तुम्ही वेट टिश्यूचा पण उपयोग करू शकणार आहात. टिश्यू घेताना व्यवस्थित तिघ बोटांना फोल्ड करून व्यवस्थित पूर्ण चेहऱ्याला तो क्लीन झाला पाहिजे असा रब करायचा आहे, जेणेकरून त्यांच्या स्किनवरची पूर्ण जी घाण आहे, डस्ट आहे, धूळ आहे ती सगळी रिमूव्ह व्हायला हवी. मेकअप मध्ये सगळ्यात महत्त्वाचं सुरुवातीला जे असतं ते असतं CTM क्लिन्झिंग. क्लिन्झिंग झाल्यानंतर पूर्ण चेहरा क्लीन झाल्यानंतर तुम्हाला टोनर करायचा आहे. टोनर करताना अगोदर टोनर थोडं शेक करून घ्यायचं आहे आणि टोनर मारताना खूप स्किनच्या जवळ न जाता लांबून स्प्रे करायचा आहे. हे टोनर पूर्ण कम्प्लिटली तुमच्या स्किनमध्ये ऑब्झर्व झालं की मग तुम्हाला मॉइश्चरायझर लावायचं. मॉइश्चरायझर हे तुमच्या क्लायंटच्या स्किनवर पण डिपेंड असतं की तुम्हाला कुठलं मॉइश्चरायझर घ्यायचं आहे. आता आपण PACचं लावतोय. मॉइश्चरायझर ही लागेल तेवढंच घ्यायचं आहे, खूप काही जास्त प्रमाणात लावण्याची गरज नाही. मॉइश्चरायझरने स्किन ही तुमची हायड्रेट होते, सॉफ्ट होते. बेस चांगला बसतो. मॉइश्चरायझर पूर्ण तुमच्या स्किनच्या आत ऑब्झर्व झालं की मग नंतर तुम्हाला प्रायमर लावायचे. प्रायमर मी इनसाइडचं लावते. तुम्ही तुमच्या क्लायंटच्या स्किननुसार लावायचे. प्रायमरही खूप काही जास्त घेण्याची गरज नाही. सगळ्यात अगोदर प्रायमर तुमच्या ओपन पोर्सच्या ठिकाणी यूज करायचं आहे, T झोन मध्ये, आणि मग नंतर तुम्हाला गालांवर पूर्ण चेहऱ्यावर ते अप्लाय करून घ्यायचे. प्रायमरही खूप क्वांटिटीमध्ये घेण्याची गरज नाही, कारण बऱ्याच जणांना असं वाटतं प्रायमर जास्त लावलं की बेस चांगला बसेल. तसं काहीही नसतं. जेवढं लागणार आहे तेवढंच यूज करायचं आणि मग यानंतर तुम्ही तुमचा पुढचा मेकअप स्टार्ट करायचा आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.